व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, नाथाभाऊंच्याकडून खोडपे सरांच्याकडून जे ऐकायचे ते तुम्ही ऐकले. तुमचं मनसोक्त आता समाधान झालेलं आहे. त्यामुळे जास्त मी काही बोलायची आवश्यकता आहे असं नाही. पण मला आजच्या सभेमध्ये मी यापूर्वी 2-4 सभांना आलो होतो, पण खोडपे सरांच्या या सभेमध्ये इथल्या सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये उद्याची आशा मला दिसते, उद्याचं भविष्य दिसतंय. परिवर्तनाची नांदी तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणाने दिसते. येणाऱ्या विधानसभेत परिवर्तन होणार याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. ही जी शिवस्वराज्य यात्रा आहे ती महाराष्ट्रातल्या 50 मतदारसंघात फिरून आलेली आहे. महाराष्ट्रात असंच वातावरण जवळपास सगळ्या मतदारसंघात आम्हाला दिसतंय. शरद पवार साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या मागे उभा राहण्याची सामान्य माणसाची मनीषा ही पदोपदी आपल्या प्रत्येक मतदारसंघात दिसायला लागलेली आहे. महाराष्ट्रानं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवायचं. कशात भ्रष्टाचार नाही, कोणत्या कामामध्ये यांनी पैसे काढलेले नाहीत. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील यांनी पैसे काढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एवढा कमकुवत यांनी केला पैसे खाऊन की तो मालवणला कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असं आम्ही सगळे मानतो. त्याची शिक्षा ही या महायुतीतल्या प्रत्येक आमदाराला देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज खरं म्हणजे खोडपे सरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी भाषणात सांगितलं की जो काही उमेदवार पक्ष ठरवेल तो जो कोणी असेल त्याचं मी काम करेन. पण तुमच्या लक्षात मगाशी आलं का, मी त्यांना गळ्यातला रुमाल घातला आणि हातात तुतारी दिली. समजने वालों को इशारा काफी है. आता खोडपे सर, हे शिवधनुष्य तुम्ही उचललेलं आहे का एकदा मला सांगा, नाही तर परत आमचा घोटाळा व्हायचा. इकडे या. म्हणजे ज्या विश्वासाने सगळ्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती तेवढ्याच तडफेने मी पार पाडेल. सगळ्यांनी नाही, मी माझा घोटाळा व्हायचा नाही तर नाही होणार, बिलकुल होणार नाही. करेक्ट. हो. गेल्या काही दिवसामध्ये एक 4-5 जण या मतदारसंघाचा कानोसा घ्यायला मी पाठवली होती. त्या सगळ्यांचं मत असं होतं की खोडपे सर निवडून येतीलच. पण खोडपे सरांच्यावर प्रचंड दबाव आणला जाईल, खोडपे सरांचे पाय धरले जातील आणि ऐनवेळी खोडपे सरांनी अर्ज काढून घेतला तर काय. म्हणून खोडपे सरांना मी इथं बोलवलं. या जनसमुदायासमोर खोडपे सरांनी तुम्हाला वचन दिलेलं आहे, शरद पवार साहेबांना वचन दिलेलं आहे की जामनेरची कुस्ती चितपट करूनच दाखवतो आणि ती कुस्ती खोडपे सरच चितपट करतील असा मला विश्वास आहे. DK दादा खरं म्हणजे आपल्यातली सगळ्यात ज्येष्ठ, आणि संजय गरुड गेल्यानंतर मला असं वाटायचं की आता DK दादांनीच उभं राहायला पाहिजे. पण दादांनी सगळ्यांची सल्लामसलत करून मला सांगितलं, साहेब उमेदवार इथला भाजपचा पाडायचा आहे का? मी म्हटलं नक्की पाडायचंय.
मग म्हटले एक उमेदवार काढतो. त्याच्या आधी बाहेर जिल्ह्यातून 2-4 प्रमुख नेत्यांनी मला खोडपे सरांचं नाव सांगितलेलं. मग हे खोडपे सर कसे आहेत हे बघण्यासाठी मी त्यांना गुप्तपणाने एकदा भेटलो. आणि एकदा खातर जमा करून घेतले की यस माल पक्का आहे. तुमच्या जामनेरच्या विकासाची नवी दिशा खोडपे सरांच्या माध्यमातून तुम्ही सुरू करा. 2 महिन्याचा कालखंड आहे. साम दाम दंड भेद समोरून वापरले जातील. खोडपे सर, महाराष्ट्रामध्ये संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याच्याविरुद्ध लढायचा सोपा आणि साधा मार्ग पदर पसरणे. तुम्ही एकदा पदर पसरून गावात जावा. महाराष्ट्रातला आणि जामनेरचा माणूस मतदार एवढा शहाणा आहे की कुणाच्या पदरात माप घालायचं हे त्याला चांगलं कळतं. दुसऱ्या बाजूने पदर पसरण्याची हिम्मत होणार नाही, कारण पराक्रम भरपूर केलेले आहेत. पण एक सरळ स्वभावाचा, सामान्य माणसाला जोडणारा आणि सामान्य माणसांची जी भूमिका आहे ती मिळालेल्या संधीच्या माध्यमातून मांडणारा नेता आपल्याला आज हवा आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. गावागावामध्ये त्यांनी संपर्क ठेवलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या संमतीनं मी त्यांच्या हातात आता तुतारी दिली. आणि म्हणून उद्याची निवडणूक जामनेरची 100% यशस्वी करण्याची शपथ तुम्ही घेऊन इथनं जावा. मी परत येणारच आहे. पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खोडपे सरांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी जे नाट्य आपण सगळ्यांनी ऐकलं, बरेचसे लोक बसून बघत होते. जवळजवळ 70% लोक, मगाशी आता भरलेलं आहे पण 70% लोक होती. महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने सामान्य माणसांनी या महायुतीला बाजूला करून महाविकास आघाडी आणायचा निर्णय घेतलेला आहे, ते सगळं मगाशा नाट्यामध्ये आपल्याला दिसलं. मुद्दे बरेच आहेत. कापसाला भाव नाही, उपोषण झालं 7,000 रुपयाचं, अजून 7,000 रुपयावर दर जाईना झालाय. 14 सालापासून आम्ही मंत्रिमंडळात आहे. आता लोक मागायला लागली 12,000 रुपये, ह्यांचं 6,000 ओलांडणं झाले. सोयाबीनची परिस्थिती वाईट, केळीची परिस्थिती वाईट, संत्र्याची परिस्थिती वाईट. तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणाल त्या शेतीमालाची परिस्थिती वाईट. तुमचं किती नुकसान होतंय ते मगाशी कोल्हे साहेबांच्या भाषणात तुम्ही ऐकलं, त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण भ्रष्टाचार मात्र प्रचंड महाराष्ट्रात चाललाय. काल परवा एक पुण्यात ट्रक चालला होता. ट्रक रस्त्यानं चालता तो जमिनीत गडप झाला. चांगला खासा उत्तम रस्ता जमिनीत खड्डा पडला आणि ट्रक खाली गेला. अशी तकलादू कामं भ्रष्टाचारी माणसांनी जी केलेली आहेत, कामं भरपूर झाली असतील पण भ्रष्टाचार प्रचंड झाला. आणि त्यामुळं तुमचे भरलेले करारूपानं दिलेले पैसे हे उधळण्याचं काम हे सरकार करते. 1.5-2 महिनेच आता राहिलेले आहेत. सरकारने सामान्य माणसाचा करानं गोळा केलेला पैसा उधळपट्टी करत आज सरकारची तिजोरी यांनी खाली केलेली आहे. MMRDA आणि म्हाडा सारख्या संस्था कर्जबाजारी केलेल्या आहेत. प्रचंड कर्ज राज्य सरकारवर यांनी
उभं करून ठेवलेलं आहे. नव्या सत्तेत येणाऱ्या माणसाची पंचायत होईल एवढ्या चुकीच्या पद्धतीने यांनी आता सरकार चालवण्याला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पुढचं गणित घालायच्या प्रयत्नात आहे. मग गणित कसं घालायचं? भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कसे पराभूत होतील, आपल्या बरोबर दुसरे जे मित्र आहेत त्यांचं काही जमणार नाही, अशी गणित घालायचं काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. कोडपे सरांच्या मागे तुमची सगळ्यांची ताकद जर उभी राहिली, या देशामध्ये इंदिराजींचा देखील पराभव झालेला आहे, विसरू नका. अशक्य काही नाही, अशक्य काहीही नाही. एकदा माणसांनी मूड बदलला. आम्ही 10 लोकसभेला उमेदवार उभे केले. 10 मधले 8 उमेदवार वाऱ्याच्या झंझावातासारखे निवडून आले. 9वा पण सातारचा उमेदवार निवडूनच आला. ते पिपानीत घोटाळा केला. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा मूड होता म्हणून 48 पैकी 31 ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रांचा पराभव महाराष्ट्रातल्या जनतेने केला. निर्णय महाराष्ट्राचा आता पक्का आहे. महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं आणि महाराष्ट्रातली ही अभद्र महायुती जी 2 महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे पक्ष फोडून निर्माण झालेली आहे, ती महायुती पूर्णपणाने पराभूत करायची ही भूमिका महाराष्ट्राने ठरवली आहे. जामनेरकरांनी ती ठरवावी एवढीच विनंती करतो. पुन्हा कधीतरी आलं तर दुसऱ्या विषयावर बोलू. वेळ बराच झालाय. पण आज या ठिकाणी आमचे नाथा भाऊंनी मनोगत व्यक्त केलं. नाथाभाऊ पुन्हा पक्षामध्ये कार्यरत झाले, ऍक्टिव्ह झाले. आम्हाला सगळ्यांना दिलासा आहे. त्यांच्या प्रयत्नाने, ताकदीने या जामनेर मधल्या विधानसभेमध्ये तुतारी नक्की वाजेल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आणि खोडपे सरांच्या प्रतिमेमुळे तुम्ही सगळे त्यांना आशीर्वाद द्याल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.